जालन्यात भाजपच्या निषेध आंदोलनाला काँग्रेसकडून जोरदार प्रतिआव्हान. खासदार कार्यालयासमोर घोषणाबाजी, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने. आज दिनांक 15 रविवारी रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून जालन्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जालन्याचे काँग्रेस खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध आंदोलन करत सपकाळ यांच्या पोस्टरला जोडे मारून संताप व्यक्त केला. भाजपच्या वतीने हे आंदोलन पक्षाचे आदेश आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याचे सांगण्यात आलं. सपकाळ यांनी शिवाजी महाराजांशी टिपू सुलतान यांची तुलना केल्याचा आरोप करत राज्यभर आंदोलन छेडण्यात आले आहे. दरम्यान काँग्रेस पक्षानेही या आंदोलनाचा जाहीर निषेध नोंदवला आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की सपकाळ यांनी केलेले वक्तव्य हे ऐतिहासिक संदर्भावर आधारित असून त्यांचा विपर्यास करून भाजप राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. टिपू सुलतान यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या आदर्शातून प्रेरणा घेत ब्रिटिशाविरोधात लढा दिला. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे योगदान होते हे ऐतिहासिक सत्य आहे असे काँग्रेसने म्हटलं आहे. काँग्रेसने भाजपवर दुहेरी भूमिका घेतल्याचा आरोप करत काही उदाहरणेही पुढे केली. कर्नाटकात 2012-13 दरम्यान भाजपचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी टिपू सुलतान यांच्या कार्याचा गौरव करणारे पत्र लिहिले होते असा दावा काँग्रेसने केला. तसेच माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी टिपू सुलतान यांच्या कबरीला भेट दिल्याची आठवण करून देत त्यावेळी भाजपने निषेध केला नव्हता, मग आज का असा सवाल उपस्थित करण्यात आला. काँग्रेसने आणखी आरोप केला की कर्नाटकात भाजप सरकार असताना टिपू सुलतान जयंती साजरी करण्यात आली होती. मुंबईत काही रस्त्यांना टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आले असून त्या संदर्भातील शासन निर्णय देखील भाजप सरकारच्या काळातच काढण्यात आला होता असा दावा करण्यात आला. आम्ही ऐतिहासिक व्यक्तिमत्वाबद्दल बोललो तर भाजपच्या भावना दुखावतात, पण स्वतःच्या काळातील निर्णयावर मात्र ते मौन बाळगतात. ही दुटप्पी भूमिका जनतेसमोर उघडी पडली आहे अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली. या सर्व घडामोडीमुळे जालन्यात काँग्रेस भाजप संघर्ष अधिक तीव्र झाला असून आगामी काळात या वादाचा पडसाद राज्याच्या राजकारणात उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी जालना काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष कृष्ण पडूळ, काँग्रेस सेवादल अध्यक्ष शेख इब्राहिम, माजी नगरसेवक वाजेद खान, युवक अध्यक्ष वसीम शेख, शेतकरी वाडेकर, राम कुढारे, आसिफ पठाण, अमोल भोसले, शमशुद्दीन, संजय देठे, दीपक भाऊ, विशाल धनुरे, बाबासाहेब सोनवणेसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. वैसा कुछ भी नहीं तोड़ मरोड़ कर बताया गया है। और ये जो बीजेपी के लोग हैं खुद है तो टीपू सुल्तान जी का वेशभूषा लेके खुद की पूरी सेकते कर्नाटक में, और इधर महाराष्ट्र में बोलते हैं कि भाई उनके विरोध में बोलो। क्यों बोलेंगे? क्योंकि वो भी एक राजा थे, उन्होंने भी छत्रपति शिवाजी महाराज का आदर्श लेके वहाँ पे अंग्रेजों से लड़ा है। और ये यहाँ पे जो है तो ये बीजेपी वाले, ये कोश्यारी जैसे जो राज्यपाल थे अपने महाराष्ट्र में, उनको है तो एक कुछ भी भूषण पुरस्कार ये घोषित, पद्म भूषण घोषित किए। क्यों किए? क्योंकि वो तो शिवाजी महाराज के विरोध में बोलने वाला था। वो आदमी को पद्म भूषण कैंसिल किया जाए और उसका विरोध हम करते हैं, और भारतीय जनता पार्टी का भी विरोध करते हैं। हमारे कार्यालय के सामने आके जो उन्होंने निदर्शन करे, हमने उनका कड़ा जवाब दिए उत्तर देकर। भाजपा कार्यकर्ताओं ने चेतावनी दी कि अगर सबका साहब अगर माफी मांगेंगे नहीं तो उनके चेहरे माफी मांगने का विषय ही नहीं आता, कुछ भी माफी का कोई विषय नहीं उसमें। और हम युवक कांग्रेस हो और सेवा दल हो, ये हम तटस्थ तैयार है उत्तर देने के लिए। नाही कारण की तेच आमच्या माननीय खासदार साहेबांच्या ऑफिसवर आले मोर्चा घेऊन. ते सांगितलं त्यांनी देवेंद्र फडणवीसना, आणि ते इथं आले. आमचा देवेंद्र फडणवीसना एवढा सवाल आहे की ज्या आपल्या महाराष्ट्रात येऊन जो राज्यपाल आहे कोश्यारी यांनी शिवाजी महाराजाबद्दल, महात्मा ज्योतिराव फुले बद्दल, सावित्रीबाई फुले बद्दल ज्यावेळेस अपशब्द वापरले होते त्यावेळेस हे भाजप गप्प का होता आणि देवेंद्र फडणवीस गप्प का होते, हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. म्हणूनच आम्ही बी सुद्धा ज्यावेळेस इथं आले तर आम्ही तेच केलं. त्यांनी तुमच्या जालनासमोर या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे, आणि जर हर्षवर्धन सपकाळांनी माफी मागितली, माफी मागण्याचा प्रश्नच नाही, कारण त्यांनी तोडफोड केलेलं आहे. सपकाळांनी काय सांगितलं की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य इथं निर्माण केलं त्या स्वराज्याचं पाहून तिकडे त्या टिपू सुलतानना आदर्श घेतला, आणि टिपू सुलतानना त्या आदर्शावर, शिवाजी महाराजांच्या आदर्शावर टिपू सुलतान चालले आणि ते इंग्रजांविरुद्ध लढलेले. आणि त्याविषयी आम्ही फक्त एवढं याच्यासाठी उभा राहिलो इथं की तुम्ही इथं चिन्माद असेल, हे देवेंद्र फडणवीस स्वतः त्या एका नाशिकच्या SP-ला छत्रपतीची उपमा देतात. आणि तुम्हाला एक त्याच्या आधी सांगतो की आज भाजपनं जी रितू तावडे जी महापौर केली मुंबईची, तिनं सुद्धा मुंबईच्या एका भागाला टिपू सुलतानचं नाव द्यावं. आणि त्यावेळेस साटम हे नगरसेवक होते, आज ते प्रदेशाध्यक्ष. म्हणजे यांनी नाव दिलं आणि यांचे प्रदेशाध्यक्ष करतात, त्यांना महापौर करतात. आणि हर्षवर्धन दादा तसं बोललेच नाही, पण यांनी तर नाव दिलं ना.